आमच्या गावाला त्या भाजपला काय दिलेलं नाही, तरी पण आमची भाजपलाच मतदान करायचे. आमची पहिल्यापासूनची मूळची खेचू आमची. ऊसतोड कामगाराचा खूप त्यांनी फायदा केलेला आहे. म्हणून ह्या बीड जिल्ह्यातून पंकजाताई त्या खरोखरच लीड घेऊनच निवडून येणार. राष्ट्रवादीनं कोण जरी उमेदवार दिला, समोरचा कोण जरी आला तरी त्या 100% विजयी होणार, ही ऊसतोड कामगाराची भावना आहे. पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना भरपूर बीड जिल्ह्याला आणला. त्यांनी काही जातीवाद केला नाही आणि करीत नाही. मराठा आरक्षणाचा फटका बसेल का पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक? नाहीतर आमचं जर जात समजा जरा पाटलानं बजरंग पाहू केली तर आम्ही त्यांनी केली. आणि ज्योती मेटे उभा राहिलं तर ते मेटे कोण कोण आम्ही वळतो. आणि ताई काही जातीवादाचं राजकारण कधी करीत साहेबांनी कधीच केलं नाही. मुद्दे काय आहेत? प्रश्न काय आहेत? बीड जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत? एक तर बेकारी जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि सुशिक्षित बेरोजगाराच्या तर हाताला काम नाही सध्या इथं. कुठलीही MIDC नाही, कुठली सक्षम या ठिकाणी रोजगार असा नाही या बीड जिल्ह्यामध्ये. आणि पाण्याचा प्रश्न आहे. माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून हे हायवे झालेले आहे. शेतकऱ्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये यायला लागले आहे. साहेबाच्या प्रयत्नातून साहेबामुळं या बीड जिल्ह्याचा आज 50% 80% लोक बाहेर जात नाहीत ऊस तोडायला. तर सुप्रिया सुळे म्हणतात की भारतीय जनता पार्टीला पवार विरुद्ध पवार अशी लढत करायची होती. मग तसंच मग असं म्हणता येईल का की राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत सर्व शरद पवार यांनी मुंडे विरुद्ध मुंडे ही लढत केली नाही? काय वाटतं कोणाला मतदान करणार? भाजपला. मराठा समाज सुद्धा पंकजाताईला मतदान करणार. देशाचे रक्षण करणार भारतीय जनता पार्टी, त्या भावना आम्ही पूर्ण गाव पाहिल्यापासून बीजेपीवर मतदान करू. समताई मुंडे या खासदार होत्या, यांनी कामं केलेत का? जनता यांच्या कामावर खुश आहे? त्याच्यामुळं काही झालं बीड जिल्ह्यात, मराठा आरक्षणाचा मुद्दा उपलब्ध आणला, मी काही केलं तरी जनता हुशार आहे, तज्ञ आहे. मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडेंना बसणार, 100% बसणार. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलो बीड जिल्ह्यातील केज या गावात. लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जनतेच्या मनात काय भावना आहेत किंवा जनतेच्या काय अपेक्षा आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय ना, हनुमंत चौरे, गाव तुकुजवाडी. लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये भाजपची उमेदवारी जाहीर झालेली आहे, राष्ट्रवादीची अजून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि एकूणच जी बीड जिल्ह्यातील जी लढत असेल भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, तर एक जनता म्हणून मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहे? आमच्या भावना एकच आहे का, भाजप पक्ष हा देशासाठी चांगला आहे, नंबर 1 आहे, सर्वासाठी नंबर 1 आहे. आणि जे आपल्या बीड जिल्ह्याच्या लोकसभेचे उमेदवार आहेत पंकजाताई, ह्या ऊसतोड कामगाराच्या नेते आहेत आणि त्या ऊसतोड कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. त्यांनी यावर्षी आपल्या जिल्ह्यात सर्वात अधिक ऊसतोड कामगार आहे आणि त्यांच्याकरता 34% वाढ म्हणजे एक ही खूप वाढ करून दिलेली आहे. त्याच्यामुळं 34%च्या वाढीच्या बदल्यामध्ये त्यांना कितीतरी मतदान दिलं तरी ते कमी पडणार आहे. ऊसतोड कामगाराचा खूप त्यांनी फायदा केलेला आहे. म्हणून ह्या बीड जिल्ह्यातून पंकजाताई ह्या खरोखरच लीड घेऊनच निवडून येणार. राष्ट्रवादीनं कोण जरी उमेदवार दिला, समोरचा कोण जरी आला तरी त्या 100% विजयी होणार, ही ऊसतोड कामगाराची भावना आहे. मागील 10 वर्षामध्ये प्रीतमताई मुंडे हे खासदार होते. त्यांच्या कामाला तुम्ही म्हणजे समाधानी आहात त्यांच्या कामावर? त्याने बी खूप काम चांगले केले, कारण त्या नवीन खासदार असून सुद्धा त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये कधीच नाही आलेला त्यांनी रेल्वे आणली. अनेक केज असो, बीड असो, मोठमोठे कोर्टांच्या बिल्डिंगी, पंचायत समिती बिल्डिंगी त्यांच्या काळात झाल्या. पंकजाताई 5 वर्षे मंत्री असताना भरपूर त्यांनी निधी आणला. आपल्या जिल्हा त्यांच्या निधी इथून मागं कोणीच आणू शकले नाहीत. साहेब हयात असताना सुद्धा जेवढा निधी आला नाही तेवढा ताईंनी मागच्या 5 वर्षामध्ये निधी आणला. गेल्या 5 वर्षामध्ये एक ताई आमदारकीला पडल्या आणि ते सत्ता राहिली नसल्यामुळे थोडा त्यांच्याकडून झालं गैरसोय. रेल्वे कुठपर्यंत आली? रेल्वे आली कसं आहे, खूप वर्षापासून म्हणजे आजोबा पंजोबापासून ऐकतो की रेल्वे आली येईल, कुठपर्यंत आली रेल्वे? आता रेल्वे आष्टीपर्यंत तर प्रत्यक्षात धावलेली आहे आणि जे काम झालंय ते वडवणी परळीपर्यंत प्रगतीपथावर काम आहे. पूर्ण रोल भरलेला आहे, रोळाचं काम चालू आहे आणि सर्व पूल झालेले आहेत. काम भरपूर चांगलं झालेलं आहे रेल्वेचं. पण मराठा आरक्षणाचा फटका बसेल का पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत? मराठा आरक्षणाचा फटका बसू शकत नाही, कारण जरी समोर पुढाऱ्यांनी किंवा जी रोज रस्त्यावर फिरणारी माणसं आहेत त्यांनी जरी विरोध केला तर जी सर्वसामान्य जनता आहे
त्या जनतेला माहिती की खरोखरच पंकजाताई ह्या सर्वसामान्यासाठी आणि सर्व जाती धर्माला संघ घेऊन चालणारे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांना एवढा मराठा आरक्षणाचा फटका बसू शकणार नाही. काय नाव? संजय पंढरीनाथ कुठे माझी सरकार जीवाची वाडी तालुका केज. लोकसभा निवडणूक लागणार आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये जे पंकजा मुंडे उमेदवार यांना जाहीर झालेले, राष्ट्रवादीचे अजून उमेदवार जाहीर झालेले, तर एक होणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय नाही, सर्वसामान्य माणसाची ताई साहेबापासून त्यांचं वळणच आहे. सर्वसामान्य माणसाचं काम करते सगळं. आणि पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना भरपूर निधी बीड जिल्ह्याला आणला. त्यांनी काही जातीवाद केला नाही आणि करीत नाही. ते घरांना साहेबापासूनच वळण आहे त्यांना. त्यामुळं आमचं सगळं मत ताईला चालतं. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा जोर आहे, विषय आहे, तर त्याचा फटका त्यांना बसणार नाही. अरे मराठा आरक्षणचा तो वैयक्तिक त्यांचा लेकरा बाळाचा प्रश्न आहे आणि ते माझ्या मते तर ताईच मार्गी लावतात. त्यांच्या समाजावर विषय नाही हो, पण ताईच मार्ग लावू. साहेबाचं सुद्धा म्हणणं होतं गोपीनाथ मुंडे साहेबांचं की मराठा समाजाला जे कोर्टात टिकल असं आरक्षण द्या, असं साहेबाचंच म्हणणं होतं. ताईचं सुद्धा तेच म्हणणं आहे. आता काही लोक थोडीफार तसं जातीवादावर जातात, तसं त्यांनी बी जाऊ नाही. आणि ताई काही जातीवादाचं राजकारण कधी करीत नाही. साहेबांनी कधीच केलं नाही. सर्वसामान्य जनतेला तुमचा धनगर समाज असो, एसी समाज असो, मुस्लिम समाज असो, मराठा असो, वंजारा असो, साहेब सगळ्यांनीच घेऊन चलत आहे. मी साहेबाचाच कार्य करणार सोबत. प्रीतमताई मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आले. तर कुठं काय असं काय नाराज आहे का जनता प्रीतमताई? नाही नाही, तसं नाराज नाही. तो वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे. हे काय ते त्यांचं एकाच घरात आहे. ताईने भरपूर चांगली कामं केली. प्रथम त्यांनी नवीन असताना, साहेब वारले असताना ते दुःखात होते आणि दुःखात असताना त्यांनी भरपूर समाज सांभाळला, जिल्हा सांभाळला. तसं म्हणजे काय दोष देण्यासारखं नाही. आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या काळात खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? काय ना, ताई अपेक्षा तर पूर्ण करणार ते. ज्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्याचंच दुर्दैव होतं, ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री, केंद्रीय मंत्रीपद साहेबाला मिळालं आणि साहेबाचा अपघात झाला, आपल्या जिल्ह्याचं नशीब तिथंच फुटलं. पण आता तरी जिल्हावासियांनी पूर्ण शान होऊन ताईली एकजुटीनं मतदान करून संसदेत पाठवा, मोदीच्या बैठकीला पाठवा अशी आमची विनंती. मागच्या विधानसभेला पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. आता दोघे सोबत आहेत. काय वाटतं दोघांना सोबत बघून? काय नाही, चांगलं वाटतंय. समाजाच्या दृष्टीनं दोघं एका जागी असल्यावर समाधान वाटायला आम्हाला सुद्धा. म्हणजे कसं होत होतं किंवा भाऊ तिकडे आहेत, ताई इकडे आहेत, हे आम्हाला सगळ्यांनीच बघू वाटत नव्हतं. आता एक युतीनं चलते, चांगलं वाटतंय. आता एक घराण्याचा विषय जाऊ तो म्हणला की भाऊ बहिणीचा विषय निघाला की जसं की आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. तर सुप्रिया सुळे म्हणतात की भारतीय जनता पार्टीला पवार विरुद्ध पवार अशी लढत करायची होती. मग तसंच मग असं म्हणता येईल का की राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत सर्व शरद पवार यांनी मुंडे विरुद्ध मुंडे ही लढत केली नाही का? मग नाही केली ना, पहिले झाली. धनंजय मुंडे साहेबाला सोडून गेले ते, नंतर एका जागेवर यावंच लागलं. पण ते साहेब असताना यायला पाहिजे होतं. नाही, आज जे भारतीय जनता पार्टीवर करतात पवार विरुद्ध पवार, त्यांना नैतिकता आहे का की त्यांनी मुंडे विरुद्ध मुंडे त्यांनी लढत तर केलेलीच आहे? नाही, पवार साहेबाची चूक आहे ती. सुरुवात त्यांनी घर फोडलं म्हणून त्यांचं फुटलं. ते आता ते दैवच देखवत नसतं ना, देवाला सण होत नाही. त्यांच्यामुळे त्यांचे करायचे लागले. काय नाव? सुनील बाबाराव कोल्हेवाडी, तालुका केज, जिल्हा बीड. लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी करून आता कुणी कुठं असला पंकजा मुंडे यांची माहिती उमेदवारी आम्हाला. झालेली आहे. होय, तर माहिती आता- नाही आम्हाला. तर आता येणाऱ्या काळामध्ये एक मतदार तुमच्या काय भावना आहे? जरांग पाटला नाहीतर आमचं जर जात समजा जरांग पाटलानं बजरंग बाप्पा उभा केली तर आम्ही त्यांनी देऊ. आणि ज्योती मेटे उभा राहिलं तर ते मेटे कोण कोण आम्ही ओळखी. विनायक मेटे यांचे पत्र हो ते आहे, पण आमची त्यांची ओळखच. आम्ही जरांग पाटलाला करणार नाही तर बाप्पाला उभा केलं तर बाप्पाला करणार. जरांग पाटील म्हणते तसंच, त्यांचा आदेश जसा असेल तसंच आम्ही त्यांचा आदेश असेल. जरांगी पाटीलनं आदेश दिलाय ज्यांना पाडायचं त्यांना पाडा. मग ते नाही पाडण्याचं नाही, त्यांनी उपाधी करतील का? ती म्हणले अपक्ष हे केला उमेदवार देणार नाही जरांगी पाटील. नाही दिला तर आम्ही आमच्या मराठा समाजाला जरांगे बजरंग बाप्पाला आम्ही करणार. देणार नाही. तुम्हाला ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा. वगैरे समजा सांगितलेली आहे ना, आम्हाला मराठीला नाही, आम्ही मराठाचे जे उभं राहील त्याला करणार. गाव लोकसभा निवडणूक येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये.
लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. हो. एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? काय वाटतं? आम्हाला वाटतं की घराणेशाही नकोय आम्हाला, पहिल्यांदा मुद्दा आमचा. आणि वंचिताला कुठेतरी एक न्याय मिळाला पाहिजे. सतत त्याच माणसाला आम्हाला मतदान करायचं नाही. पण आम्ही पर्याय म्हणून आम्हाला वंचितलाच मतदान करायचं. वंचितचा उमेदवार जाहीर झालाय का? नाही झाला तरी आम्हाला जे काय आमचा साहेबाचा आदेश येईल त्या आदेशाने आम्ही वागणार ना. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी यायचं होतं पण ते आले नाही किंवा ते काही जमलं नाही. त्यांची जी बातचीत होती, जी चर्चा होणार होती, चर्चेमध्ये काही साध्य झाली नाही. याचा फायदा वंचित बहुजन आघाडी जे उमेदवार उभा करणार त्याचा फायदा तर भारतीय जनता पार्टीलाच होणार. नाही असं नाही म्हणतात. आमच्या मतदानाचा आमचा हक्क आहे ना तो. आमचा हक्क आहे, आमच्याच माणसाला आम्ही आमचा हक्क बजावतो ना. ते पुन्हा पडला तरी चालेल पण आमचा हक्क आम्ही बजावणार ना. कुणी काढली माणूस येईल आमचा बाळासाहेब आंबेडकर. मला असं वाटतं की आमची काहीतरी पर्याय निघेल त्या महाविकास. होणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? बीड जिल्ह्यामध्ये खूप काय अपेक्षा आहेत. काय मुद्दे काय आहेत? प्रश्न काय आहेत? बीड जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत? एक तर बेकारी जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि सुशिक्षित बेरोजगाराच्या तर हाताला काम नाही सध्या इथं. कुठली MIDC नाही, कुठली सक्षम या ठिकाणी रोजगार असा नाही या बीड जिल्ह्यामध्ये. आणि पाणीचा प्रश्न आहे. विशेष करून शिक्षणाचा दर्जा देखील बीड जिल्ह्यातला खालावलेला आहे, तो सुधारला पाहिजे. तर पुढची वंचित बहुजन आघाडीचा खासदार झाल्यावर जे प्रश्न मार्गी लागतील 100% लागतील. 100% लागतील. वंचितचा माणूस आता 100% मार्गी लागतील. काय नाव? लक्ष्मण बनसी चौरे, गाव? युवाची वाडी. लोकसभा निवडणूक लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत ही आपल्याकडे होती, या बीड जिल्ह्याची लढत होती. भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर झालं, राष्ट्रवादीकडून अजून कोणाचं नाव निश्चित नाही. मतदार काय भावना आहेत तुमच्या? कुठं दिसतात ना. आणि बऱ्याच वर्षापासून साहेबाच्या काळापासून या बीड जिल्ह्यामध्ये अति बिकट परिस्थिती पहिली की या बीड जिल्ह्यातला जागेवर बीड जिल्ह्यामध्ये थांबून एकही माणूस पोट भरू शकत नव्हता. साहेबाच्या प्रयत्नातून साहेबामुळं या बीड जिल्ह्याचा आज 50% 80% लोक बाहेर जात नाहीत ऊस तोडायला. आणि ताई मंत्री झाल्यापासून त्यांनी एवढे खूप मोठे मोठे कामं केली आणि इथला बीड जिल्ह्यातला पूर्ण समाज, पूर्ण जातीचे धर्माचे लोक सुखी. तर ताई साहेब 100% बहुमताने निवडून येते. मराठा आरक्षणाचा फटका बसेल का पंकजा मुंडे यांना येणाऱ्या निवडणुकीत? नाही, कारण ते सगळ्याला घेऊन चालतात आणि पहिल्यापासून सगळ्या समाज त्यांच्या बरोबर असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्यांना फटका बसणार नाही. काय अपेक्षा आहेत आता जर काही खासदार झाल्या तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात? ते खूप कामं, आता बरेच कामं केले, ते राहिले कामं ते 100% त्यांना सांगा सुद्धा गरज नाही. ते जिल्ह्याचं बघताना समजा एक जिल्ह्याचं मोठं नेतृत्व म्हणून बघतात आणि ते महाराष्ट्राचं नेतृत्व, त्याच्यामुळं ती खूप जिल्ह्याचा विकास करते. प्रीतमताई मुंडे त्यांचेच बहीण खासदार होत्या, त्यांनी विकास केलाय का बीड जिल्ह्याचा? हा, भरपूर विकास करा. काय काम केलं त्यांनी? काय रस्ते केले, ते रेल्वे आणली बीडपर्यंत. कधी आता आपण बघतो कसं ऐकाच होतं नसतं, पण आतापर्यंत बीडपर्यंत रेल्वे आलेली आहे. आणि भरपूर आता छोटे मोठे समजा रस्ते, रोड हे सगळे विकास केलेत त्यांनी आतापर्यंत. समजा पहिल्या 40 वर्षात कुठंच काही झालं नव्हतं, तर आता आमच्या पांदिनी रोडला आपलं म्हणजे शेताचा रस्ते इथं ह्या कोण्या सरकारनं केली? ह्या सरकारनं केली. लोकसभा निवडणूक लागलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पवार विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत होणार आहे. महायुतीचा उमेदवार पंकजाताई मुंडे उमेदवारी जाहीर केली आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला काय वाटतं? कोणाला मतदान करणार? भाजपला. अपेक्षा काय? काय नाही, काय अपेक्षा काही नाही, काहीच नाही. आम्ही आपल्या मोकळा म्हणता का भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणूक लागणार आहे. लोकसभा निवडणूक एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहे? मतदार भावना सध्या लोकसभेचा भाजप युतीचा उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे आणि पुढच्या शरद पवार गटाचा काही उमेदवार आणखी नाही. तरी सध्या जनतेच्या भावना प्रेमताईवर, पंकजाताईवर आहेत, कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. त्यामुळे पंकजाताईला मतदान करणार.
येणाऱ्या काळामध्ये जर समजा मराठा आरक्षणाचा फटका निवडणुकीत त्यांना बसेल का? नाही बसणार नाही, कारण की मराठा समाज स्वतः पंकज ताईला मतदान करणार. लोकसभा निवडणूक लागणार आहे. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारी जाहीर झालेली नाही. काय भावना आहेत मतदार म्हणून? आणि फक्त मोदी साहेबाला मानतो आणि मोदी साहेबांमुळं बीजेपीला मतदान आम्ही करणार, मी करणार. आणि पहिल्यापासून मुंडे साहेबांची माणसं आमच्या गावाला त्या भाजपला काय दिलेलं नाही, तरी पण आमची भाजपलाच मतदान करायचं. आमची पहिल्यापासून मोदी खेळतो आमचा. तुम्ही गावाला काहीच केलं नाही. भाजपनं आम्हाला काय दिलं नाही. गावासाठी काही मागणी आहे का तुम्ही? मागणी करा, आमच्या नियतात शाळ नाही. समजा स्वतःच बाहेर नेते बारीक बारीक. नेता जाऊ द्या, एक मतदार म्हणून, एक जनता म्हणून तुमची काय मागणी आहे गावासाठी? किंवा काही सोय नाही, आमची काही निवारण आहे, काही रस्त्याची नियोजन नाही. असं असते. म्हणजे अर्थ नाही सर, ते वेगळे आहे. खडे पाणी पुढे घेतो, पण आम्ही काही मागणी केली नाही. फक्त देशाचे रक्षण करणार भारतीय जनता पार्टी त्या भावना आम्ही पूर्ण गाव पाहिल्यापासून बीजेपीवर मतदान करू. लोकसभा निवडणूक लागणार आहे. एक मतदार म्हणून होणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? काम करायला पाहिजे त्यांनी. केलेच काम त्याने, तसं नाही. आता प्रीतमताई मुंडे या खासदार होत्या, यांनी कामं केलेत का? जनता यांच्या कामावर खुश आहे का? हो, आम्ही तर आमच्या गावाकरता काय गावाकरता का नाही पाणी पक्षी आता पंकजा मुंडे उमेदवारी दिली, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? काय तरी आता त्यांना मतदान करायचं आम्हाला. मी मागणी करून दिली. त्यांनी आमची कामं त्यांनी आमची कामं करून द्यायला पाहिजे. हा ते आमचं गाव तसं तुमच्या गावात रस्ते नाही म्हणून त्यांनी सांगितलं. गावात रस्ते नाही. अडचण होते आम्हाला. मग त्या रस्त्याची मागणी आज तिकडे जाता येत नाही, काय नाही. आमचं रस्ता ताईने करून द्यावा. आम्ही मतदान तर काय केलं तरी करणार, नाही केलं तरी करणार. पाण्याचा प्रश्न आणि बरेच साधारणपणे आता कमी जास्त असतं, थोडं बहुत उन्हाळा आहे. तुमच्याकडे रस्त्याचा प्रश्न. रस्ता आहे, पाहायला मुद्दा रस्त्याचा प्रश्न. रस्ता गावात बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे जास्त. तर याचा फटका बसेल का त्यांना? बस शकत नाही. नाही. ते मुंडे साहेब सगळे धरून होते. साहेबाचं रेकॉर्ड चांगलं होतं पहिल्यापासून, त्याच्यामुळे काय वाटत मराठा आहे. बदल काय. काही लोकांचं म्हणणं आहे गावात रस्त्याचा प्रश्न जो आहे तो ज्वलंत आहे. तर एक तुम्ही गावच्या प्रथम नागरिक म्हणून प्रीतमताईकडे तुम्ही मागणी केली होती. मी मुळात प्रीतमताईचा नाही, तर लोकसभेला मी जरंगी मुंडेचा माणूस आहे. लोकसभेला मुंडे साहेबाचं काम चांगलं असल्यामुळं आणि त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळं केंद्रात पंकजाताई मोठ्या मंत्री होऊ शकतात. त्याच्यामुळं काही झालं बीड जिल्ह्यात, मराठा आरक्षणाचा मुद्दा उपलब्ध आणला, कुणी काही केलं तरी जनता हुशार आहे, तज्ञ आहे. केंद्रात पंकजाताईला मोठं पद देणार असल्यामुळं पंकजाताईला कमीत कमी 2.5 लाख मताच्या पुढून निवडून पंकजताई केंद्र. काय नाव? मी शशिकांत थोरात, गाव? बांगुरगाव. लोकसभा निवडणूक पुढच्या महिन्यात लागणार आहे. भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार अशी लढत या ठिकाणी होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर झालेला आहे पंकजा मुंडे, पण महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर नाही. एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अपेक्षा सध्या तर काय नाही दादा. मतदार म्हणून विषय असा आहे की गेले समजा मोदी सरकार आल्यापासून देशावर तर बरेच कामं झालेले आहे. माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून हे हायवे झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या अकाउंटला 3-3 हजार रुपये यायला लागले आहे. त्याच्या अगोदर कधी आले नाही. शेतकऱ्यांना पण जरा पैसे खर्च करायला मिळायला लागलेले आहे. आणि सामान्य माणसाच्या गरजा आहेत त्या गरजा सध्या तरी भागायला लागलेल्या आहेत. ही भाजप सरकारवर सामान्य जनता नाराज असेल असं मला तर वाटत नाही. सगळं जे तुम्ही म्हणलात की शेतकऱ्यांना 2,000 रुपये आलेले आहेत, पण त्याच शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. सोयाबीनचे भाव नाही, कापसाला भाव नाही. बघा कसं आहे माहित आहे का, गेले 10 वर्षाच्या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं.
बरोबर. जसं जसं हे वर्ष वाढत चालले, जसे जसे दिवस वाढत चाललेले, तसं तसं पैशाला पण किंमत आलेली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला, धान्याला पण किंमत आलेली. आता बघा, आम्ही लहान असताना ज्वारी कसं केली होती, तुम्ही लहान असताना 5 रुपये 10 रुपये किलो ज्वारी होती, बरोबर का? आता ज्वारी जवळपास 25 रुपये 30 रुपये किलो सध्या तर आहे आता भाव. आता आणखीन 1-2-4 महिन्यानं जर तुम्ही विचार केला पावसाळ्यामध्ये 50 रुपये 40 रुपये 60 रुपये किलो होती. आणि जसं तुम्ही भाव वाढ तुम्ही म्हणतात, भाव वाढ झाली, खर्च वाढला ना, शेतकऱ्याला खर्च वाढला. बरोबर. मग खताच्या बॅगेचा बॅग जसा- 1400 झाली. जसा पण सोयाबीनचा भाव ते 11,000 पर्यंत गेलता, 10,000 पर्यंत गेलता. तो आज 4-4,500 पर्यंत आला. आज शेतकऱ्याचं सर्वात मोठं दुःख आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. नाही, शेतकऱ्याच्या मालाला तर भाव मिळालाच पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे. पण सध्या जे सरकार जे चालू आहे ते सुरळीत आहे असं मला तर वाटतं. मराठा आरक्षणाचा फटका बसेल का भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला? आता मराठा आरक्षणाचा जर विषय आपण घेतला तर या मराठा आरक्षणासाठी आम्ही सुद्धा आंदोलन केलेले आहे. मेटे साहेबाचा शिवसंग्राम पक्ष असेल तेव्हा पण आम्ही आंदोलन केलेलं आहे. राजेंद्र मस्के यांच्या सोबत आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि आता पण जे आंदोलन होतं जरांगे पाटला साहेबांचं, त्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होऊन मांगवडगाव फाटा या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सगळ्यात अग्रेसर आणि सर्वात मोठा सहभाग माझाच होता. आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून हे मराठा आंदोलन गाजत आहे. बऱ्याच मराठा संघटना सरसवल्या, पुढे आल्या. आणि जरांगे साहेबांची संघटना महाराष्ट्रात होती का नाही कुणालाच माहित नव्हती. पण जेव्हा ते आंदोलनाला बसले त्यावेळेसपासून त्यांना एक मराठा समाजाचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा, गरीब मराठा समाजाचा, तो त्यांना मार्ग लावण्याचं काम केलं. आणि आजपर्यंत ही मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे या मराठा समाजासाठी त्यांचं जे योगदान आहे, खूप मोठं योगदान आहे. आणि सदैव आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारच आहोत. आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहणारच आहोत. पण एक मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक आनंदाची गोष्ट थोडी मला सांगावीशी वाटते की आता ज्या काही नोंदी निघलेल्या आहेत तर त्या नोंदीमध्ये बऱ्याच मराठा समाजाला त्याचा फायदा झालेला आहे. आणि फायदा होऊन त्यांना प्रमाणपत्र सुद्धा बऱ्याच जणांनी काढलेले आहेत. आता आमच्या गावामध्ये सुद्धा काढलेले आहेत. नाही, पण जे आता जे केसेस झाले, जे मराठा रंग पाटलावर केसेस झाले, मराठा आंदोलकांवर केसेस झालेले आहेत, मग याचा फटका कुठे ना कुठे बसणार असं वाटत नाही का भारतीय जनता पार्टीला, जे देवेंद्र फडणवीस गुन्हे दाखल करत आहेत? नाही हो का, आता प्रशासकीय ज्या भूमिका असतात, कारण प्रत्यक्षदर्शी आपण म्हणजे मी तर स्वतः कुठेही आपण म्हणजे प्रत्यक्षदर्शी आपण त्या ठिकाणी कधी गेलेलोच नाही. त्यामुळं हे गुन्हे दाखल झाले कसे, काढायचे का नाही, हे खूप मोठा प्रश्न आहे. आणि तो काय जो प्रश्न असेल ते प्रशासनाच्या स्वाधीन असेल ते प्रशासन काय करते ठरवते. आपण तर प्रशासनामध्ये नाहीत, आपण एक सामान्य मतदार, एक सामान्य माणूस म्हणून या ठिकाणी माझी भूमिका या ठिकाणी मी मांडत आहे. काय ना गोकुळ ग्रुप येणाऱ्या महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक लागणार आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर झालेलं आहे. राष्ट्रवादीचा अद्याप उमेदवार निश्चित नाही. एक मतदार म्हणून काय वाटते, काय भावना आहे तुमची? मतदार म्हणून आजपर्यंत आमच्या सातेफळ गावामध्ये पंकजा कधी एकदाही आलेले नाही. त्याच्या अगोदर प्रीतमताई पण येऊन गेल्या, एक वेळेस येऊन गेल्या, प्रीतमताई येऊन गेल्या निवडणुकीच्या वेळेस. त्यांनी आश्वासन देऊन गेल्या, कुठलंही एकही काम केलेलं नाही. मग भाजपला कशाच्या आधारे मतदान करायचं? गावातल्या काय प्रश्न आहेत तुमचे, काय मूलभूत प्रश्न आहेत गावचे? मूलभूत प्रश्न म्हणजे रस्ते, बरेच कामं आहेत. पण त्यावेळेस प्रीतमताई बोलल्या होत्या की 10 लाखाचं सभागृह देऊ. त्यावेळेस बोलल्याने नंतर फेकलेच नाहीत गावाकडे. आमच्या सातेफळ गावामध्ये कधी फेकलेच नाही. येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडेंना बसणार. मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडेंना बसणार, 100% बसणार.